आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदर सुंदर योक योच आहे सागर दादा पावशे म्हणजे नाना पावशे. अरे 50 ओलांडली पण अजून जागा सोडायला तयार नाही भाऊ. याचं काय म्हणणं आहे ते सीए काकांकडनं कळलं आहे मला. याच्यावर काहीतरी जालीम उपाय केला पाहिजे. चांगला औषध दिलं पाहिजे बघ. हे याची अजून काय माहिती आहे वय? काढू का कुंडली त्याची? का लगीन जुळवायचं वय? अरे भावा तसं नाही र, ते पिक्चर मध्ये धावतात बघ. आधी सगळी माहिती काढायची म्हणजे कुंडली काढायची असं म्हणतात. कुंडली काढून झाली काय एकदम अटॅक. सुधारायच्या गोळ्या घे जरा, सुधारायच्या गोळ्या घे. अरे आपल्या जमिनीचा तुकडा त्याला आपल्याजवळ ठेवून काय फायदा होणार आहे वय? आपण एक काम करू, आपण त्याला पैसे देऊ आणि आपली जमीन सोडून घेऊ. लय भारी लय भारी. आला मोठा जमीन सोडवणार. अरे यो पाय तुझ्या काकाला मामाला नाहीतर आई साहेबच नाही सुचला नसता का? पाक्या आपण आहे ना लागलीच त्याची भेट घेऊ आणि त्याचं म्हणणं काय ना ते आधी ऐकून घेऊ. हा होय चल आपण आहे ना असंच करूया. होय असंच करू. नाही 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 असं नको करूया. बरं असं नको करूया. हा नको, आपण आहे ना तसं करूया. तसंच करू. चल. अगं हो, जस्ट चिल, डोंट पॅनिक, सगळं ठीक होईल. काकूंनी तुम्हाला कुठंही जायचं नाही म्हणून सांगितलं. याचा अर्थ त्या तुमच्यावर रागवल्या नाहीयेत. आणि सुंदरबद्दल सांगायचं झालं तर तो त्याच्या मार्गी लागलाय. देअरफॉर जस्ट वेट अँड वॉच. काय चाललंय? कुठे काय? आलोच मी. देवा पोराचं भूत उतरव बाबा. अहो नाहीतर त्या पोरीच्या नादाला लागून ना पोरगा हातचं जायचं. म्या काय म्हणते आपण ज्योतिषाला विचारूया. म्हणजे काही पूजा किंवा शांती करायला लागणार असेल ना तर ते बी करूया. कुठल्या ज्योतिषाला विचारून काय बी फायदा नाही. या पोरानं आहे ना स्वतःच्याच पायावर दोंडा मारून घ्यायचं ठरवलंय. अगं भविष्याबद्दल काही विचारच नाही. ओरकटपणा अजून जात नाही याचा. अगं इथं हातात समज निष्ठायची वेळ आली तर यो आपला गुलुगुलू करण्याचा जाळ टाकलाय अजून. आता मलाच काहीतरी हालचाल करायला पाहिजे. हॅलो साहेब, प्रताप सूर्यवंशी बोलतोय. काय म्हणता, बरं आहे ना? वय 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 आज जरा मुद्दा म्हणून आठवण काढली होती तुमची. ते मागे आपलं बोलणं झालं होतं बघा आपल्या पोरांच्या लग्नाबद्दल. हा तर माझा पोरगा अश्विन आत्ताच अमेरिकेवरनं परत आलाय. तर हा तर त्यांच्या दाखवण्याचा कार्यक्रम होऊन जाऊ दे की तुमच्या सवडीनं. काय म्हणता? बरोबर चालतंय की. कळवा मला. बरं 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 ठेवतो. आता बघ याच्या पायात कशी पेढी घालतो ते. फोन कोणाला केला असा? अगं माग तुला बोललो होतो ना व सरंजामे साहेब. अगं लय मोठं प्रश्न आहे. आणि त्यांची पोरगी अश्विन बरोबरच होती शिकाया. अरे ते आपल्या समजसनी चांगलं ओळखतात. तर माग त्यांनाच स्वतःहून विषय काढला होता अश्विन संबंधी लग्नासाठी. तर म्हणलं यो आता आलाच आहे तर यांचा बघण्याचा कार्यक्रम होऊनच जाऊ द्या. मग बघ एकदा का यांच्या पोरीशी या पोराचं लगीन लावून दिलं ना या आपाप कसं मार्गाला येते हे पोरग. देवा पाहू रे बाबा.
इतकी माणसं कोण आहे ती आणि यो पहारा कशा पायी कायच कळना झालंय. हे बुजगावण्या, नाना पावशीशी गद्दारी करायचं पुण्याला धाडस करशील का? नाही ना चुकी झाली माफ हं? अरे भीक मागाय बी जित्ता सोडणार नाही तुला. नाद नाही करायचा नाना पावशीशी. हं? चाल. वहिनी, अगं बर्फासारखा गार झालाय चहा, घेतलाच नाहीस तू. काय होतंय का तुला? एवढं कसल्या विचारात आहेस? जीव टांगणीला लागलाय नुसता. सुंदर घरात येईस्तोवर कशात लक्ष नाही लागायचं माझं. खरंच आहे बघ वहिनी, लहान तोंडी मोठा घास घेते म्या. पर अगं आपलं लेकरू लहान आहे, त्याला कसला बी अनुभव नाही. त्याला उगा पाठवलंच बघ तिकडं. नसती बॅद बांधलीस त्याच्या गळ्यात. ताई, तुमचं म्हणणं खरं आहे. पर आज पहिल्यांदा मी या सुंदरच्या डोळ्यात आत्मविश्वास पाहिला. माझं काय म्हणणं आहे, भले हे काम नाही पूर्ण होईल, पर त्यानं आज स्वतःहून काहीतरी करायची इच्छा दाखवली. ह्यातच मला आनंद आहे. तुम्हा समजासनी वाटतंय का मी आज चुकीचं वागले, पण मला माहिती आहे मी काय केलंय ते. आता हे काम पूर्ण होईल का नाही याची काळजी नाही मला. वहिनी अगं, वैताई, या कामात अपयश जरी आलं ना तरी आपला सुंदर यातून मोठी उमेद घेणार याची खात्री आहे मला. या माणसाला भेटणं आपलं काम आहे, पर कसा भेटणार ह्यो? आत कसा जाऊ? हा, मागच्या अंगण आत जाता येईल की. अरे माझ्या पोरीचं ब्रेनचं ऑपरेशन आहे. तातडीने 60 लाखाची गरज आहे. काय करू काय कळत नाही. काय रे, कोण रे तू? हा, काय करतो इकडे? चोरी करायला आलाय? नाही 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 नाही. हा? काय झालं रे? घेऊन ये त्याला आत. हो साहेब. अरे सोडा. पुढे पळून जातोस रे? हा, चल चला अजून. कोण रे तू आणि इथं का आलायस? काय चोरणार होतास? नाही नाही, म्या चोर नाही आणि म्या चोरी बी केली नाही. चोर नाहीस? मग हा नाना पावशे तुला 16 वर्षाची पोरगी वाटली का? माझ्या घराभोवती चक्रा मारायला लागलायस ते? अहो नाही, तसं नाही. म्या वसुंधरा सूर्यवंशीचा पोरगा आहे. काय? अक्कल नाही काडीची. अहो जरा दमानं. उडाला तर कावळा आणि बुडाला तर बेडूक.
आपल्या मनासारख्या गोष्टी होण्यासाठी जरा दम खावा लागतोय. त्यो जाऊन काम करणार का? हं? बघ ह्या सबसेल तोंडावर आपटून येतो का नाही? गारव झालं मास्तर आणि उकिरड्यावर ठेवलं शास्त्र. तुम्ही सुंदरकडे त्याच नजरेने बघणार. पर मी हाय त्याला साथ द्यायला. आणि मी देवीला प्रार्थना करते की सुंदरला यश मिळू देत आणि ती जागा परत मिळू देत. अगं तुला काय झपाटला बिपटलाय का ग? हा काय लावलंय सारखं सुंदर सुंदर सुंदर? कोणाच्या बाजूने आहेस तू? उर्वशी आहे का असं वागालीस तू? अहो लई पुढचा विचार करून करते मी. तुम्ही आता काढाल मला येड्यात, पण नंतर याल नाक घासत माझ्याच पुढ्यात. अगं हो ग माझी राणी, तुझ्यासाठीच होतं माझ्या जीवाचं पाणी पाणी. पण मला सांगशील का काय चाललंय तुझ्या मनी? आता इथवर आलास, आता परत इथं दिसलास तर तंगड तोडून हातात देईन तुझ्या. कोण कुठले सूर्यवंशी? हा! नुसता नावालाच रुबाब. तुझे काका आणि मामा काय नीच आहेत सांगलाच ओळखून आहे मी. हो, आमच्या खानदानाबद्दल एक शब्द मी बोलायचा नाही. नावाप्रमाणे सूर्यवंशी आहोत आम्ही. अरे हात, तुमची आणि आमची खानदानी दुश्मनी आहे. नाव मोठं आणि लक्षण खोटं असं तुमचं वागणं. माझ्या समजा जमीन हडप केलं तुम्ही. आता मला एक बी जमीन इकायची नाही. चालतो इथून. उगा तोंडार येईल ते बोलू नका. जमिनी हडप केला नाही, त्याचा योग्य तो मोबदला देऊन समध्या जमिनी विकत घेतल्यात आम्ही. माझी आई कधीच कोणाला फसवणार नाही. माझ्या आज्यानं, वडिलांनं, आईनं हाय त्याच्यापेक्षा जास्त किमती देऊन समध्या जमिनीचा व्यवहार केला आहे. आणि कागदपत्र बी आहे आमच्या जवळ. आम्ही तुम्हाला ती बी आपर दिली ती, पण तुमची इच्छाच नाही सरळ घास खायची. तर काय समजायचं ते समज. पण मरताना माझ्या बापाला मी वचन दिलं होतं, काय बी झालं तरी सूर्यवंशी घराण्यात माझी जमीन विकणार नाही. हे बघा, जरा शांत डोसक्याने विचार करा. अहो तुम्ही जे काय वागताय ना त्याच्यामुळं तुम्ही स्वतःच लय नुकसान करून घ्यायलाय बघा. आणि असं अडून राहिलात की नाही तर तुमच्या हाती बी काय लागणार नाही आणि आमच्या हाती बी काय लागणार नाही. ऐका आमचं. अहो किती पैसे आहेत ना ते सांगा, आम्ही देऊ किती जमिनीचे पैसे. बरं खुट्टे एवढा नाहीस, मला अक्कल शिकवतोयस. पैसा महत्वाचा नाही, इज्जत महत्वाची आहे. चाल निघित ना, मला आलाय शिकवायला. ए बाबल्या, बाहेर घेऊन जाईल. चालले चल. अरे चाल. नाना, मी अभि माझ्या आईला वचन दिलं आहे, काय बी करीन पण ही जमीन मिळवीनच. अरे तू असं ऐकणार नाहीस. तुला दाखवते नानाचा हिसका काय ते. तुझ्या तोर अरे एकदा सांगितलं डोसक्यात जात नाही का तुझ्या? वर्धमान नगर मधल्या माझ्या जमिनीचा लवकरात लवकर सौदा करून दे. हा मिळत कसा नाही, आय बी करून मला पैसे मिळाले पाहिजेत. माझ्या पोरीचं ऑपरेशन आहे आणि ते जर येत नाही झालं तर तुझं काय खरं नाही. नाना, नाना मी काय म्हणतो ना, म्हणजे एकदा ऐकून घ्या की.
अहो म्हणजे असं डोसक्यात राग धरून काय बी उपयोग नाही बघ. नाही, मला मान्य आहे की तुमचा आमच्या घराण्यावर राग आहे. त्या रागापोटी ना कोणाचाच फायदा होणार नाही. हे बघा, तुमच्या जमिनीच्या आजूबाजूला जेवढी जमीन आहे की नाही ती समधी आमच्याकडे आहे. फक्त मधला पट्टा तुमच्याकडे आहे बघ. त्यामुळं कोणी बी तिथं काय बी करू शकत नाही. ते मला ठाऊक नाही असं तुला वाटतं काय? अरे तोच तो लोचा आहे म्हणून तर कोणी माझी जमीन विकत घेत नाही. अहो तुम्हाला ठाऊक आहे ना व, मग आम्हासनी एका की जमीन तुम्ही म्हणाल तेवढे पैसे देतो बघा आम्ही. नाही, माझ्या बापाला मी वचन दिलंय तुम्हाला जमीन विकणार नाही. अहो नाना, तुमचं समज बरोबर आहे. पर आता तुम्ही तुमच्या पोरीचा विचार करायला. अहो तुमच्या या हट्टापायी तिच्या जीवावर बेतलं तर. डॅड, अहो तुम्ही असं कसं वागू शकता? आणि तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? अहो ती लोक जर गुंड होती तर सुंदरला तुम्ही एकटं का पाठवलं? अहो मला सांगायचं, मी गेलो असतो त्याच्यासोबत. अरे पण हे समज तू मला का सांगतोयस? आमचं या घरात कुणी ऐकतं का? वहिनी साहेबांनी आणि त्यांनीच ठरवले आणि वहिनींनी निर्णय घेतला की तोच हे काम करणार म्हणून. आम्ही काय करणार? तर काय, लय वेळा अडवला आम्ही त्याला, जाऊ नको म्हणून सांगितलं पण नाही. त्याला लय खुमखुमी आली होती ना ती अक्षरा बोलली म्हणून. इतक्या वर्षात आम्ही कधी नानाच्या वाट्याला गेलो नाही आणि ह्यो गेलाय. वकील पाठवलं, इतकी माणसं पाठवली, पण त्या नानानं एकाला भिकटली नाही आज ताकद. इतकं सगळं तुम्हाला माहित असून तुम्ही शांत बसला? दॅट्स स्ट्रेंज. तुम्हाला कळत कसं नाहीये सुंदरच्या जीवाला धोका आहे. काकू, आता मी जातो. आय थिंक सुंदरला माझी गरज आहे. निघतो मी. अश्विन, झालं का समाधान? सांगितलं होतं ना सपसेल तोंडाला आपटून येशील म्हणून. नाहीतर काय, सूर्यवंशींच्या घराण्याची अब्रू येशीवर टांगून आलाय तो. नको त्या माणसांसमोर नाक रगडून. अरे आम्ही तर अगोदरच सांगितलं होतं की तुम्हाला नाही जपायची कामं, पण आमचं कोण ऐकतंय? सुंदर, अरे अपयश आलं तरी काही हरकत नाही. तुझे प्रयत्न प्रामाणिक होते ना, ते महत्वाचं. हे बघ, तुझा आत्मविश्वास गमावू नकोस हा. आणि काय रे, तुला इतका उशीर का झाला? अगं आई, म्या तिथनं निघालो पर पोटातले कावळं ओढायला लागलं बघ. मग एका हॉटेलात थांबलो, मिसळपाव खाल्ली आणि आलो. अरे काय डोसकं फिरलंय का तुझं? हा, काय बोलताच बोलायलास? हे घ्या. हे काय? आणि अरे काका, त्या दुकानदाराकडे ना सुट्ट पैसे नव्हतं म्हणून उरलेल्या पैशाचं मी पेढा आणलं. घ्या की. घ्या मामा, घे. पेढ? आणि आई, ह्यो आपल्या जमिनीचा नकाशा आणि बाकीचे कागदपत्र आहेत. तो कशाला दाखवायला लागलायस आता? दे फाडून, काय उपयोग नाही त्याचा.
ताई काय नक्की काय झालंय असं का बघताय तुम्ही अगं सांग की अहो काय झालं काय नक्की? ताई अगं अरे बाबांनो कुणीतरी काही बोला की हा दातखिळी बसली का काय समद्यांची? अरे काय लिहिलंय त्यात? नाना जमीन विकायला तयार झाला. बर सुंदर हे समजा तू केलंस कसं? मी त्यासनी सांगितलं की या अक्षराचं नाव जमीन करा म्हणून. अरे